मीनाज किचन मराठी रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे मूग डाळीचे कोथिंबीर वडे। याच्यासाठी आपण मूग डाळीचं पीठ बनवलं आहे मिक्सर मध्ये। त्याच्यानंतर कोथिंबीर घेतली आहे खूप सारी, चवीनुसार मीठ, हळद आणि इथे आपण हिरवी मिरची, ओवा, जिरे, अद्रक, लसूण हे सगळं आपण पेस्ट केली आहे। पाहूया आपण पुढे। तर हे आता आपण सगळं मिक्स करत आहोत। हे सगळं एकजीव करून घ्यायचं आपण। याच्यामध्ये पाणी ॲड करायचं, थोडं थोडं ॲड करत राहायचं पाणी, जास्त पण एकदम टाकायचं नाही, जास्त टाकलं तर ते पातळ होण्याची शक्यता असते। हे असं चांगलं मस्त मळून घ्यायचं आहे। कोथिंबीर वड्यासाठी पीठ छान एकजीव करायचा आहे। तेल लावून घेतोय। तर या प्रकारे आपण रोल केले आहेत आणि हे आपण स्टीम साठी ठेवणार आहोत। थोडंसं ऑइल लावून याच्यावरती। खूप छान होतात मूग डाळीचे कोथिंबीर वडे, एक वेळ नक्की आवश्यक करून पहा। आता स्टीम साठी ठेवणार आहोत आपण याला। तर हे आपण गॅस चालू करून ठेवलं होतं हे अगोदर गरम होण्यासाठी पाणी, आणि आपण ठेवलं खाली गेलं खूप। आता आपण हे झाकणार आहोत, झाकून ठेवणार आहोत 10 मिनिटांसाठी। आपण पाहणार आहोत कोथिंबीर वडे स्टीम झाले आहेत की नाही। 10 मिनिट होत आहेत, मस्त स्टीम झाले आहेत। तर आपण याला आता बंद करून ठेवणार आहोत। तर अशा प्रकारे आपले मूग डाळीच्या पिठापासून बनवलेले कोथिंबीर वडे रेडी आहेत। कोथिंबीर वड्या आता थंड झाल्या आहेत। आता आपण स्लाइस मध्ये कट करत आहोत, याला छोटे छोटे कट करून घेतोय आपण याला, आणि नंतर तेलामध्ये थोडंसं फ्राय करणार आहोत याला आपण।
मस्त झाले आहेत, पाहू शकता एकदम कुरकुरीत. अशा प्रकारे सगळ्या वड्या आपण कट करून घेत आहोत. तेल गरम झालं आहे. आपण मोहरी टाकणार आहोत, यामध्ये जिरे टाकून घेऊया. कोथिंबीर, कढीपत्ता टाकला आहे यामध्ये आपण. आपण आता याच्यामध्ये वड्या परतून घेणार आहोत थोड्याशा ऑइलमध्ये. चपाती बरोबर आपण खाऊ शकतो याला. खूप छान आणि टेस्टी होतात मुगाच्या डाळीपासून बनवल्यामुळे. अशा प्रकारे कोथिंबीर वडी रेडी आहे आपली मूग डाळीच्या पिठाची.